मराठी व्याकरण महत्त्वाचे सराव प्रश्नसंच विविध विभागांची महाभरती 2023 ला अनुसरून महत्त्वाचे प्रश्नसंच देत आहोत। स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न। चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। 1. वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? 1. सर्वनाम. 2. विशेषण. 3. क्रिया विशेषण. 4. क्रियापद. उत्तर सर्वनाम. 2. कर्म किंवा वाक्यात कर्म नसेल तर विधानपूरक हे त्याच्या विशेषणासह वाक्यात कोणत्या ठिकाणी येते? 1. मध्यभागी. 2. सुरुवातीला. 3. शेवटी. 4. वाक्यानंतर. उत्तर मध्यभागी. 3. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास असे म्हणतात? 1. विशेषण. 2. नाम. 3. सर्वनाम. 4. विशेष नाम. उत्तर विशेषण. 4. जवळ जवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला म्हणतात? 1. संधी. 2. स्वर संधी. 3. व्यंजन संधी. 4. विसर्ग संधी. उत्तर संधी. 5. खालीलपैकी कोणते सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात? 1. जो, जी, जे, ज्या. 2. हा, ही, हे, तो, ती, ते. 3. कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला. 4. तो, ती, ते, त्या, आपण. उत्तर जो, जी, जे, ज्या. 6. वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? 1. सर्वनाम. 2. विशेषण. 3. क्रिया विशेषण. 4. क्रियापद. उत्तर सर्वनाम. 7. कर्ता हा वाक्याच्या कोणत्या प्रकारासह वाक्यात सुरुवातीला आला पाहिजे? 1. नाम. 2. सर्वनाम. 3. विशेषण. 4. क्रिया विशेषण. उत्तर विशेषण. 8. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास काय म्हणतात? 1. जोडाक्षर. 2. स्वर. 3. संधी. 4. अव्यय. उत्तर जोडाक्षर. 9. पुढील शब्द खालीलपैकी कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे? आम्ही. 1. पुरुषवाचक सर्वनाम. 2. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. 3. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. 4. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. उत्तर प्रथम पुरुषवाचक. 10. वाक्यात उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते अव्यय ज्या 2 शब्दांना किंवा वाक्यांना जोडते त्याच्या अनुषंगाने आले पाहिजे? 1. शेवटी. 2. सुरुवातीला. 3. मध्यभागी. 4. स्वल्पविराम नंतर. उत्तर मध्यभागी. 11. गुरुपदेश गुरु उपदेश हे खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? 1. दीर्घत्व संधी. 2. तादेश संधी. 3. पररूप संधी. 4. पूर्वरूप संधी. उत्तर दीर्घत्व संधी. 12. जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरिता जे सर्वनाम वापरले जाते त्यास खालीलपैकी कोणते सर्वनाम म्हणतात? 1. दर्शक सर्वनाम. 2. संबंधी सर्वनाम. 3. पुरुषवाचक सर्वनाम. 4. आत्मवाचक सर्वनाम. उत्तर दर्शक सर्वनाम. 13. जर वाक्यात केवलप्रयोगी अव्यय किंवा संबोधनाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते वाक्याच्या कोणत्या ठिकाणी आले पाहिजे? 1. शेवटी. 2. सुरुवातीला. 3. मध्यभागी. 4. स्वल्पविराम नंतर. उत्तर सुरुवातीला. 14.
संख्यावाचक विशेषणाचे एकूण किती प्रकार आहेत? 1 5, 2 4, 3 7, 4 3. उत्तर 5. 15. क्रियापद आणि क्रियेचे प्रकार दर्शविणारे शब्द हे आपल्या क्रियाविशेषणासह वाक्यात कोणत्या ठिकाणी आले पाहिजे? 1 वाक्याच्या सुरुवातीला, 2 वाक्याच्या शेवटी, 3 वाक्याच्या मध्ये, 4 यापैकी नाही. उत्तर वाक्याच्या शेवटी. 16 सर्वनामाचे एकूण मुख्य प्रकार किती आहेत? 1 6, 2 7, 3 5, 4 4. उत्तर 6. 17 विशेषणाचे एकूण किती प्रकार आहेत? 1 3, 2 5, 3 4, 4 2. उत्तर 3. 18 ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास खालीलपैकी कोणते विशेषण म्हणतात? 1 संख्या विशेषण, 2 गुणवाचक विशेषण, 3 सार्वनामिक विशेषण, 4 यापैकी नाही. उत्तर संख्या विशेषण. 19 सजातीय ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर मिळून एक दीर्घ स्वर तयार होतो त्याला खालीलपैकी कोणती संधी म्हणतात? 1 दीर्घत्व संधी, 2 तादेश संधी, 3 पूर्वरूप संधी, 4 पररूप संधी. उत्तर दीर्घत्व संधी. 20 नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला खालीलपैकी कोणते विशेषण म्हणतात? 1 गुणवाचक विशेषण, 2 संख्यावाचक विशेषण, 3 सार्वनामिक विशेषण, 4 यापैकी नाही. उत्तर गुणवाचक विशेषण. 21 पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण उपप्रकार किती पडतात? 1 3, 2 4, 3 5, 4 2. उत्तर 3. 22 जेव्हा बोलणारा ज्यांच्याशी बोलाव्याचे आहे त्याचा उल्लेख करताना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामास काय म्हणतात? 1 द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, 2 आत्मवाचक सर्वनाम, 3 संबंधी सर्वनाम, 4 दर्शक सर्वनाम. उत्तर द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. 23 जे चकाकते ते सारेच सोने नसते. हे वाक्य खालीलपैकी कोणते सर्वनामाचे आहे? 1 संबंधी सर्वनाम, 2 प्रश्नार्थक सर्वनाम, 3 सामान्य अनिश्चित सर्वनाम, 4 यापैकी नाही. उत्तर संबंधी सर्वनाम. 24 बोलणारा स्वत विषयी बोलताना किंवा लिहिताना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास कोणते सर्वनाम म्हणतात? 1 प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, 2 द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, 3 तृतीय पुरुषवाचक सर्वनाम, 4 पुरुषवाचक सर्वनाम. उत्तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. 25 ते माझे घर आहे. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या सर्वनामाचे आहे? 1 दर्शक सर्वनाम, 2 आत्मवाचक सर्वनाम, 3 सामान्य अनिश्चित सर्वनाम, 4 संबंधी सर्वनाम. उत्तर दर्शक सर्वनाम. 26 खालीलपैकी संधीचे मुख्य प्रकार किती आहेत? 1 3, 2 2, 3 6, 4 4. उत्तर 3. 27 विद्यार्थी वाक्यामध्ये कोणत्या गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात? 1 तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा, 2 आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना, 3 शक्यता, योग्यता, उपदेश, प्रार्थना, 4 यापैकी नाही. उत्तर तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा.
28 प्रश्नार्थी वाक्य कशाला म्हणतात? 1. कर्त्याने प्रश्न विचारलेला नसतो. 2. कर्त्याने प्रश्न विचारलेला असतो. 3. कर्त्यांच्या मनात प्रश्न आलेला असतो. 4. 2 आणि 3. उत्तर कर्त्याने प्रश्न विचारलेला असतो. 29 मराठी वाक्याचे किती प्रकारात वर्गीकरण केले जाते? 1. 2 2. 3 3. 4 4. 6. उत्तर 2. 30 स्वरूपावरून पडणारे वाक्य कोणते आहेत? 1. केवळ वाक्य. 2. संयुक्त वाक्य. 3. मिश्र वाक्य. 4. वरील पैकी सर्व. उत्तर वरील पैकी सर्व. 31 जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट झालेली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास वाक्य असे म्हणतात. 1. संकेतार्थी. 2. मिश्र. 3. आज्ञार्थी. 4. विधानार्थी. उत्तर संकेतार्थी. 32 जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा गौणवाक्य उभ्यान्वी अव्यानी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. 1. अधिक. 2. 1 3. 3 4. 2. उत्तर अधिक. 33 ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला वाक्य असे म्हणतात. 1. विधानार्थी. 2. प्रश्नार्थी. 3. उद्गारार्थी. 4. करणरूपी. उत्तर विधानार्थी. 34 कोणत्या वाक्याला होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य म्हणतात? 1. होकार दर्शविला जातो. 2. नकार दर्शविला जातो. 3. भावनेचा उद्गार काढलेला असतो. 4. होकारार्थी व नकारार्थी या दोन्ही प्रकारातून व्यक्त करता येते. उत्तर होकार दर्शविला जातो. 35 होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य कसे दर्शविला जातात? 1. होकार आणि नकार दर्शविला जातो. 2. नकार दर्शविला जातो. 3. होकार दर्शविला जातो. 4. यापैकी नाही. उत्तर होकार आणि नकार दर्शविला जातो. 36 स्वार्थी वाक्य कशाला म्हणतात? 1. केवळ काळाचा बोध. 2. गोष्टींचा बोध होतो. 3. शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध होत. 4. वरील सर्वच. उत्तर केवळ काळाचा बोध. 37 उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय? 1. भावनेचा उद्गार होणारा. 2. भावनेचा उद्गार आलेला. 3. भावनेचा उद्गार झालेला. 4. भावनेचा उद्गार काढलेला. उत्तर भावनेचा उद्गार काढलेला. 38 जेव्हा वाक्य आणि एक किंवा अधिक गौणवाक्य उभ्यान्वी अव्यानी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. 1. एक प्रधान. 2. 3 प्रधान. 3. 2 प्रधान. 4. 6 प्रधान. उत्तर 1 प्रधान. 39 जेव्हा वाक्यात केवळ वाक्य ही प्रधान सूचक उभ्यान्वी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. 1. 2 किंवा 1. 2. 2 किंवा अधिक. 3. 1 किंवा अधिक. 4. वरील सर्वच. उत्तर 2 किंवा अधिक. 40 जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट झालेली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास वाक्य असे म्हणतात. 1. केवळ किंवा शुद्ध. 2. संकेतार्थी. 3. संयुक्त. 4. आज्ञार्थी. उत्तर संकेतार्थी. 41 ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला वाक्य असे म्हणतात.
एक करणरूपी, 2 उद्गारार्थी, 3 नकारार्थी नकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य स्वार्थी वाक्य, 4 ताज्ञार्थी, उत्तर उद्गारार्थी. 42 मिश्र वाक्य कशाला म्हणतात? 1 2 प्रधान वाक्य आणि 1 किंवा अधिक गौणवाक्य उभयान्वी अव्यानी जोडली जातात. 2 1 प्रधान वाक्य आणि 1 किंवा अधिक गौणवाक्य उभयान्वी अव्यानी जोडली जातात. 3 1 प्रधान वाक्य आणि 4 किंवा अधिक गौणवाक्य उभयान्वी अव्यानी जोडली जातात. 4 4 प्रधान वाक्य आणि 1 किंवा अधिक गौणवाक्य उभयान्वी अव्यानी जोडली जातात. उत्तर 1 प्रधान वाक्य आणि 1 किंवा अधिक गौणवाक्य उभयान्वी अव्यानी जोडली जातात. 43 अर्थावरून पडणारे प्रकार कोणते आहेत? 1 विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विधार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य. 2 संयुक्त वाक्य, 3 मिश्र वाक्य, 4 केवळ वाक्य. उत्तर 1 विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विधार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य. 44 आज्ञार्थी वाक्यामध्ये कोणत्या गोष्टीचा बोध होतो? 1 विनंती, 2 आशीर्वाद, 3 आज्ञा, प्रार्थना, उपदेश, 4 वरील सर्व. उत्तर वरील सर्व. 45 ज्या वाक्यामध्ये एक उद्देश व त्यास केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. 1 ज्या वाक्यामध्ये एक उद्देश व एक विधेय असते त्यास केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. 3 विधेय असते, 2 6 विधेय असते, 3 एक विधेय असते, 4 अनेक विधेय असते. उत्तर एक विधेय असते. 46 ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ बोध होतो अशा वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात. 1 काळाचा, 2 गोष्टीचा, 3 रूपाचा, 4 वेळेचा. उत्तर काळाचा. 47 ज्या वाक्यामध्ये एक उद्देश व एक विधेय असते त्यास किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. 1 केवळ वाक्य, 2 संयुक्त वाक्य, 3 मिश्र वाक्य, 4 संयुक्त वाक्य. उत्तर केवळ वाक्य. 48 नकारार्थी वाक्य कशाला म्हणतात? 1 नकार किंवा होकार असतो, 2 होकार असतो, 3 नकार असतो, 4 वरील पैकी सर्व. उत्तर नकार असतो. 49 ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना ई गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास वाक्य असे म्हणतात. 1 आज्ञार्थी, 2 विद्यार्थी, 3 संकेतार्थी, 4 मिश्र. उत्तर आज्ञार्थी. 50 केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे कशाला म्हणतात? 1 अनेक उद्देश व एक विधेय, 2 2 उद्देश व 2 विधेय, 3 तेच उद्देश व 3 विधेय, 4 तेच उद्देश व एक विधेय. उत्तर एक उद्देश व एक विधेय.